गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 28 जुलै आणि आपण ट्रेड करत आहोत इक्विटीमध्ये म्हणजे स्टॉक ट्रेडिंगमध्ये. आणि आज 21 डेजचा सेकंड 20वा दिवस आहे आणि उद्या लास्ट दिवस आहे आपला 21 डेज चॅलेंजचा. आता मला MCXमध्ये एक एंट्री भेटली आहे डाऊन साईडसाठी. मी शॉर्ट केल्या आहेत क्वांटिटी 160 क्वांटिटी. काल पण आपण MCXमध्येच ट्रेड घेतला होता आणि आज पण डाऊन साईडला भेटला आहे आपल्याला MCXमध्ये ट्रेड. तर 2000च्या आसपास आपला SL असेल आणि 4000चा टार्गेट. तर बघू काय होतं आहे. थोडा रिवर्स झाला होता आणि मग परत खाली आला. आपल्या ॲनालिसिसनुसार आपल्या स्ट्रॅटजीनुसार आज ट्रेड परफेक्ट घेतला आहे आपण. हा 1 मिनिटचा चार्ट लावला आहे मी, तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसायला पाहिजे म्हणून. आपल्याला 1:1चा टार्गेट भेटला आहे आता 2000. तर आपण SL ट्रेड करून आपल्या रूलप्रमाणे कॉस्ट टू कॉस्ट नेऊन ठेवू, म्हणजे रिवर्स झाला तर आपल्याला लॉस होणार नाही. मी आता SL ट्रेल करतो कॉस्ट टू कॉस्ट. तर कॉस्ट टू कॉस्ट ट्रेल केला SL मी, म्हणजे रिवर्स झाला तर आपल्याला लॉस होणार नाही. आपण थोडेसे चार्जेस घेऊन बाहेर पडू. तर बघू शकता 2000च्या वरती गेला प्रॉफिट आपला. पेशन्स खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. स्टॉप लॉस आणि टार्गेटची पूर्णपणे वाट बघायला लागते. मध्येच एक्झिट करता येत नाही, तुम्हाला डिसिप्लिन ठेवायला लागतो. आता 3000 3500च्या आसपास प्रॉफिट चालू आहे. अजून 400 रुपये पाहिजे आपल्याला टार्गेट हिट होण्यासाठी. तर आपण वाट बघू. पण मित्रांनो फक्त 400 रुपये बाकी होते आपला टार्गेट हिट व्हायला आणि रिवर्स झाला स्टॉक. बघू शकता परत 1300-1400 प्रॉफिट दाखवतो आहे. तर असं होतं, काय करणार. असं वाटत होतं तेव्हा एक्झिट केलं तर बरं झालं असतं, पण ते आपण रूल तोडतो आपण असं करून. त्यामुळे असं करून फायदा होत नाही. तर ठीक आहे, रिवर्स झाला तर झाला. आपण कॉस्ट टू कॉस्ट निघून जाऊ, लॉस तर होणार नाही ना. ठीक आहे, चालेल मित्रांनो. कधीच रिग्रेट करू नका. आता असं होऊ शकतं स्टॉक ट्रेडिंगमध्ये की थोडंसं 1-2 रुपयाचा पॉईंटने आपलं टार्गेट मिस होईल. पण आपण डिसिप्लिन नाही तोडायचा आणि मध्येच एक्झिट नाही करायचं टार्गेट भेटेपर्यंत. कारण ना एकदा केलं ना की सारखी सवय लागते आपल्याला त्याची. ती सवय आपल्याला नाही करायची आहे स्वतःला. पूर्णपणे डिसिप्लिन राहून ट्रेड करायचं आहे. तुम्ही बघा 5 मिनिटाच्या चार्ट. थोडासा टार्गेट बाकी आणि कॉस्ट टू कॉस्ट जाऊन आपला हिट झाला. थोडासा 150 रुपयाचा प्रॉफिट घेऊन आपण बाहेर पडलो. तर काय बोलणार सांगा. आणि नंतर बघा काय झालं आहे. आपला SL हिट झाला आणि परत खाली आला. आपला टार्गेट भेटला तिथे, म्हणजे थोडासा टार्गेट बाकी आहे. हे बघा इथे आता टार्गेट भेटला आपला. काय करणार बोला. तर भेटूया उद्या.